सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी शरीफुल्ला खानचा जामीन फेटाळलाय। जामिनाकरता त्यानं अर्ज केलेला होता। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर शरीफुल्ला खानना एक वेगळा युक्तिवाद सुद्धा केलेला होता। जामिनाकरता अर्ज करत असताना ही सगळी घटना काल्पनिक आहे असं त्यांना या अर्जात म्हटलेलं होतं। आता मात्र या सगळ्या प्रकरणी निर्णय होताना दिसतोय। शरीफुल खान यानं जामिनाकरता केलेला अर्ज उच्च न्यायालयानं या ठिकाणी फेटाळून लावलेला आहे। नक्कीच लागवी शरीफुल याने ऍक्च्युली काल्पनिक हे सगळं रचलेलं आहे। पोलिसांनी असं सांगितलेलं होतं। त्याचं कारण असं होतं की ज्या वेळेला सैफ अली खानवर हल्ला झाला त्याच्यानंतर पोलिसांनी आणखीन एका आरोपीला पकडून आणलेला होता आणि ह्या सगळ्यामुळे मुद्दामून शरीफुल खान जो आहे तो शरीफुलने मुद्दामून हे सगळं पोलिसांना बगल देण्यासाठी आणि हायकोर्ट उच्च न्यायालयाची फसवणूक करण्यासाठी हे सगळं सांगितलेलं होतं। खरं तर त्यांनी पहिले सुरुवातीला बँड्रा कोर्टात ही गोष्ट सांगितली। बँड्रा कोर्टाने हे जामीन त्याचा फेटाळून लावला कारण पोलिसांनी सक्षम पुरावे जे आहेत ते गोळा केलेले होते आणि आता जर बघितलं तर तो त्यानंतर उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली। त्याला वाटलं उच्च न्यायालयात तरी आपल्याला न्याय मिळेल, मात्र शरीफुल्ला उच्च न्यायालयाने देखील त्याचा जो अर्ज आहे तो फेटाळून लावलेला पाहायला मिळतोय आणि कुठलेही विरोधातील जे पुरावे पाहता हल्ला करणारा हाच असल्याचे दिसून आले। म्हणजे जे पुरावे आहेत ते सक्षमरित्या पोलिसांनी सादर केलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा हा जामीन जो आहे तो फेटाळून लावलेला आहे उच्च न्यायालयाने लागली। अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।